आदिवासी पोरांनी पोलीस भरती सोडून द्या। हो मित्रांनो, ऐकून राग आला असेल, पण ही गोष्ट खरी आहे। जे आदिवासी पोरं वर्षभर सगळ्या पोलीस भरतीसाठी वर्षोनवर्ष तयारी करतात, वर्षभर ऊन वारा पाऊस अंगावरती घेऊन आणि मेहनत करतात, त्या मेहनतीला आज शासनाकडून मेहनतीची चेष्टा केलेली आहे। मित्रांनो, नुकतेच आपल्या पालघरमध्ये आदिवासी समाजाच्या आरक्षणासाठी वाचवण्याकरिता भरपूर मोठा जनाक्रोश मोर्चा झाला आणि त्या जनाक्रोश मोर्चा पूर्ण महाराष्ट्रभर गाजला। आणि ह्याच पार्श्वभूमीवर आता जेव्हा पालघर पोलीस भरतीची यादी निघालेली आहे, पालघर पोलीस भरतीच्या ज्या जागा निघाल्या त्या जागांमध्ये अनुसूचित जमातीचा जो कॉलम आहे तो पूर्णपणे शून्याने भरलेला आहे। आपल्या आदिवासी पोरांसाठी एकही जागा आपल्या पालघरमध्येच राखीव नाही। ज्या पालघरमध्ये 100% आदिवासी असल्याचा पालघर जिल्हा आहे आणि त्या पालघर जिल्ह्यामध्ये आपले 100% आदिवासींची संख्या आहे, त्या जिल्ह्यामध्ये आपल्याच पोरांसाठी जे वर्षोनवर्ष मेहनत करतात पोलीस भरतीसाठी, त्यांना आपल्याच घरात जागा न दिल्यासारखं झालेलं आहे। म्हणजे बाहेरचे लोक येऊन आणि आपल्या पालघरमध्ये नोकऱ्या करणार, पण आपल्याच गावातले आपल्याच जिल्ह्यातले जी पोरं आहेत त्यांना आपल्याच जिल्ह्यामध्ये नोकऱ्या भेटणार नाहीत। एवढंच नाही तर अहिल्यानगर, नवी मुंबई, ठाणे, SRPF गट 8, 5, 11 ह्या ठिकाणी ज्या जागा निघल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आदिवासींना एकही जागा राखीव दिलेली आहे। मग हा शासनाचा षडयंत्र आहे की शासनाने जाणून बुजून केलेला आपल्या पोरांना डावलण्याचा प्रयत्न आहे, हा आता आपल्या समोर प्रश्न आलेला आहे। आणि ह्या गोष्टीवर आपल्याला आवाज उठवलाच पाहिजे, कारण बऱ्याचशा गोष्टी ज्या घडत आहेत, ज्या आता आपल्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत। आणि आता बघायला गेलं तर आपल्या पोरांसाठी जे पोरं वर्षोनवर्ष मेहनत करतात त्यांच्या मेहनतीवर पाणी ओतायचं काम ते शासन करत आहे। शासनाला ह्या गोष्टीचा जाब विचारला पाहिजे आणि आपल्या पोरांवरती झालेल्या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवलाच पाहिजे। जे पोरं एवढी मेहनत करतात त्यांच्यासाठी जर आपल्याच घरामध्ये जागा नसेल तर आपण करायचं काय, आपण जायचं कुठे? आपल्या जिल्ह्याची सुरक्षा जर आपल्या हातात देऊ शकत नसतील, जर आपल्या जिल्ह्याची सुरक्षा करायला आपल्यालाच हक्क देत नसतील, तर मग आपण एवढी वर्ष मेहनत करून फायदा काय? मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचं मत याच्यावरती काय आहे कमेंट मध्ये सांगा। हा नक्कीच आपल्या पोरांवर, आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना, आपल्या आदिवासी पोरं जे मेहनत करतात त्यांना डावलण्याचा प्रयत्न आहे शासनाचा आणि आपल्याला आपल्या हक्कापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमचं मत कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। आणि ह्या गोष्टीबद्दल आपण आवाज उठवलाच पाहिजे, सोशल मीडियाच्या माध्यमातून असो या कुठल्याही माध्यमातून असो, आपण ह्या गोष्टीवरती जाब विचारलाच पाहिजे शासनाला। धन्यवाद। जय आदिवासी, जय जोहार।